नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, जर आजचा एपिसोड बघितला किंवा पाठी जे आपण बघितले, भाऊच्या धक्क्यावरती खुल्लं सांगितलं होतं की हा शो कोणता आहे आणि या शोमध्ये काय चालू आहे. तर मित्रांनो, हा शो रियालिटी शो आहे, पण असं वाटायला लागलं आहे की हा स्क्रिप्टेड शो आहे. म्हणजे वरून काहीतरी लिहून येतं, त्याच्यावरती ते वाक्य करता आणि त्याच्यावरती जे भांडण दाखवता आणि त्याच्यावरतीच नॉमिनेशन होतं आणि त्याच्यावरतीच एक्झिट पण होतं. या गोष्टी दिसायला लागलेल्या आम्हाला. कारण की मागे ते पिठाचं पराक्रम झालं होतं, त्यावेळेस तिने पीठ टाकलं होतं. तर भाऊच्या धक्क्यावरतीच ते उघड झालं होतं की आपण असं असं करू, त्याच्यानंतरून तू दिसशील आणि तू नॉमिनेट आहे, मग तू सेव्ह होशील. हीच गोष्ट आज दिसते की संकेतला राखी बोलती की आपण तुझ्या बायकोवरनं की लग्न झालेलं या गोष्टी बोलू, त्याच्यावरनं तू माझ्या सांगते वाद घाल आणि वाद घातल्यानंतरून मग तू दिसशील आणि तुम्ही काहीतरी करा या गोष्टी राखी कंटिन्यू बोलती. म्हणजे ॲक्च्युली राखी सावंत हा शो स्क्रिप्टेड करते का ॲक्च्युली बिग बॉसच यावेळीचा स्क्रिप्टेड आहे, हा प्रश्न पडतो आहे. जे कालचं जे भांडण झालं तन्वीचं आणि अनुश्रीचं, त्याच्यामध्ये तन्वी पारवरती सोफ्यावरती चढून दोघंजण एवढे गळाकाळा भांडत होते, बोलत होते, एकमेकांना शिव्या देत होते, काही बोलत होते. त्याच्यानंतरून परत हे दोघीजणी गोड होता. म्हणजे वरतून लिहून आलेलं आहे का बिग बॉसनी, का तुम्हाला स्क्रिप्ट दिली आहे का तुम्ही असं असं भांडा, तुम्ही असं असं बोला, मग त्याच्यानंतरून परत तुम्ही गोड व्हा. वाटतं ना स्क्रिप्टेड शो आहे. काल राखी सावंतनी ते आपला तो हा विशाल झोपलेला होता, त्याच्या अंगावरती बादलीभर पाणी ओतलं, ते गादी पूर्ण वल्ली केली. त्याच्यानंतरून त्यांनी धमकी दिली की मी सगळ्यांच्या जाऊन गाद्या वल्ल्या करण. तो काही झाला नाही. नंतरून तिने सॉरी बोललं, त्या गोष्टी घडल्या. म्हणजे काय वाटते, एखादा जर व्यक्ती झोपेला असेल, अरे आमच्या घरात बी कोणी जर झोपेला असेल तर त्याच्या अंगावरती जाऊन पाणी टाकलं तर तो आपल्याला किती शिव्या देईल. पण हे नंतरून परत गोड होऊन जाता. म्हणजे काय वाटतं की वरून काहीतरी लिहून आलेलं आहे का, म्हणजे तुम्ही दाखवायचं आम्हाला की नाही आम्ही एक खोटी नाटे भांडणं करतो इथं, वरतून आम्हाला चांगलं लिहून येतं, या गोष्टी दिसत आहे. तीच गोष्ट आज परत ही घडली आणि तीच गोष्ट परत आता हिच्या बाबतीतही राखी सावंतनी ते विशालचं झाल्यानंतर आज परत एक राखी सावंतनी ते पीठ दिलं. त्या पिठावरनं परत तिने जो राडा केला. आता त्या पीठच मळायचं होतं. आता तुम्हाला पीठ मळायचं आहे, तिने एका बाउलमध्ये पीठ ठेवलं, तू एवढं पीठ टाक तेवढं पीठ टाक, तू पीठ टाकत गेली, त्याच्यामध्ये गोळा झाला. तो गोळा एवढा मोठा होता की त्याच्यामध्ये 10 चपात्या होतील, 15 चपात्या होतील, 4 चपात्या किंवा 5 चपात्या होतील, तो गोळा होता. त्याच्यानंतरून राखी सावंतनी ते धरलं आणि स्वतः खात बसली, मकड्यावानी दाखवत होती. ही गोष्ट भाऊच्या धक्क्यावरती का बोलली जात नाही? म्हणजे हा स्क्रिप्टेड शो आहे का? राखी सावंत जे करते तिथं त्या गोष्टीवरती पांघरून घालवायचं आणि ती गोष्ट बोलली नाही जाणार, म्हणजे हा स्क्रिप्टेड शो आहे का? त्यानंतरून मित्रांनो, आजचं जो मी नॉमिनेशन बघितलं तर नॉमिनेशनमध्ये संकेतच्या समोर विशालला टाकलं, तरी त्या संकेतनी विशालला नॉमिनेट का केलं नाही? अरे तू तर आत्ता आलेला आहे, 2 दिवस 1 हप्ता झाला, म्हणजे त्या संकेतला नॉमिनेशनची भीती वाटत नाही आहे का? आणि बिग बॉसनी जर टास्क नॉमिनेशन होतं त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती त्या प्राजक्तासमोर याला आणलं, कोणाला? सागर कारंडेला. तन्वीसमोर प्रभूला आणलं. म्हणजे ते ठीक आहे, तर तुम्ही तिथं नाते दाखवताय, त्याच्यानंतरून मग तुम्ही नॉमिनेट होणार नाही. पण मग आज संकेतचं आणि विशालचं बघून विशाल नॉमिनेट का होत नाही आहे? किती हप्ते झाले विशालला वाचवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? विशालला वाचून कितपर्यंत घेऊन जाणार आहे? म्हणजे हा शो स्क्रिप्टेड आहे का? तुम्ही एक स्क्रिप्ट लिहिलेली आहे विशालबद्दल की विशालला तुम्ही पार शेवटच्या हप्त्यापर्यंत घेऊन जाल, म्हणजे फायनलला त्याला उभा कराल. ही स्क्रिप्ट आहे का तुमची? दिसतंय ते सगळ्या गोष्टी ऑलरोड बिग बॉसमध्ये असं दिसतंय ह्यावेळेचं सीझन बिग बॉस 6 मधला, की एक वरतून काहीतरी लिहून येत आहे, त्या पद्धतीने खेळत आहे आणि त्या पद्धतीने दाखवत आहे. आणि राखी आल्यापासून तर या गोष्टी जास्त दिसत आहे आणि त्या बाहेर दिसायला पण लागल्या आणि त्या बोलायला पण लागलेलं आहे. तर मित्रांनो, हेच बोलायचं होतं की मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी दाखवल्या जात आहे बिग बॉसमध्ये, याच्यामध्ये रियालिटी कुठंच उरली नाही आहे. नॅचरल गोष्टी घडतच नाही आहे की एकमेकांसंगती भांडण होणं आणि नाही काहीतरी 2 दिवस तरी तुम्ही लांब बसणं, दुश्मन म्हणून परत 4-5 दिवस त्याच्यात घालवणं
आणि ती टशन ती यावेळेस दाखवलीच गेली नाही. म्हणजे काहीतरी लिहून आणल्यामुळेच हे होतंय ना. तर हेच होतंय का? म्हणजे तुम्ही बिग बॉसनी जे कंटेस्टंट आणले यावेळेचे पूर्ण जेवढे कंटेस्टंट होते त्याच्यामध्ये काही कंटेस्टंट तर असे होते का ते लाखाची शिवाय द्यायचे, त्याच्यानंतर भाऊच्या धक्क्यावरती बोललं जायचं नाही आणि कोणाचीच उतरवली जायची. काही तर खेळतच नव्हते, म्हणजे त्यांना स्क्रिप्ट बरोबर दिली नव्हती, बाकीच्यांना स्क्रिप्ट दिली होती ते तिथं खेळले. यावेळेचा शो असाच दिसतोय. जो मागचे शो होते ते कसे घडले आणि यावेळेचा शो आपण बघतोय तो कसा आहे ते. आणि जे चांगले चांगले होते ते बाहेर गेले आणि जे आता काहीच करत नाही आहे, फक्त बसून राहत आहे, टाईमपास करताय, दिवस ढकलायचे कामं करताय तिथं हे. त्यामुळे दिवस ढकलायचे कामं करताय तेच कंटेस्टंट ठेवले. तर मित्रांनो दिसून असं येतं आहे की यावेळेचे जे कंटेस्टंट आणले होते ते सगळेच्या सगळे असं खेळत आहे की बिग बॉसवरतून स्क्रिप्ट लिहून देतो आहे का यांना, सगळ्यांना स्क्रिप्ट लिहून देतो तुम्ही अशा पद्धतीने खेळा. कारण की कंटेस्टंटच नसले, म्हणजे ते टेशन होती, ती भिडण्याची ताकद होती ती त्यांच्यामध्ये दिसतच नाही आहे. कोणी कोणाला भिडायचं, कोणी कशाने भिडून पुढं जाईल या गोष्टीचं त्यांना नॉलेजच नाही. मग तुम्ही स्क्रिप्ट लिहिता तर तुम्ही दाखवली का नाही आणि ते खेळले नाही वाटतं. त्याच्यामुळे चांगले चांगले बाहेर गेले आणि जे आहे तिथं मध्ये ते वेगळ्याच पद्धतीने खेळत आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.